आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज, गणपती, गजश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पदे, हर हर महादेव. स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास, रयतेचे सुख ही एकच होती मणी आस. मुघलांनाही कधी न कळाला त्याचा गनिमी कावा, असा होता वाघिणीचा आमचा छावा. माझे नाव विश्वाली विठ्ठल जाधव आहे. मी MGM क्लोवर्डेल स्कूल या शाळेची विद्यार्थिनी आहे. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आणि शिवाजी राजांना मानाचा मुजरा. शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 झाला होता. माता जिजाऊ व पिता शहाजी यांचे शूर पुत्र म्हणजेच शिवाजी महाराज होय. शिवाजी महाराजांकडे कमी साधन सामग्री होते, कमी मावळे होते, तरी देखील युद्धात त्यांचा विजय होत होता. याला कारणीभूत होते शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ह्या म्हणीचा अचूक वापर, म्हणजेच महाराजांचा गनिमी कावा. महाराज त्यांच्या गनिमी काव्यामध्ये छुपे हल्ले करत होते, आपण कमी आहे असं दाखवत होते, चुकीची माहिती पसरवून शत्रूची दिशा भूल करत होते. हाच तर गनिमी काव्याचा उद्देश असतो. असाच गनिमी कावा वापरून महाराजांनी प्रतापगडाच्या रणसंग्रामात खानाचा कोतळा काढला होता, फक्त 2 मिनिटात. पण या यशस्वी 2 मिनिटासाठी महाराजांना तब्बल 1 वर्ष नियोजन करावे लागले होते. तब्बल 1 वर्ष. जेव्हा खान त्याची 40,000 सैन्य व हत्ती घेऊन निघाला होता, महाराजांनी तो हत्ती विष देऊन मारला. तर का? कारण तत्कालीन काळात युद्धावर निघालेल्या सरदाराचा हत्ती मेला, म्हणजेच प्रचंड अपशगुन होता. महाराज म्हणत होते, युद्ध जिंकायचं असेल तर सर्वात आधी शत्रूच्या मनात पराभव करावा लागतो आणि मग रणात. महाराजांनी तसंच केलं. त्या खानाचं इतकं खच्चीकरण झालं होतं की त्याने त्याच्या 60च्या 60 वाघांचे मुडदे पाडले. तर का? आपण परत येऊ की नाही हे त्याला माहिती नाही. महाराजांना कळाले की खान 40,000 सैन्य घेऊन येत आहे. महाराजांनी तानाजीला सांगितलं की तू सैन्य गोळा कर. तानाजी रणात गेला, वनात गेला, इकडून तिकडून 7,500 सैन्य गोळा झाले. महाराजांनी तानाजीला विचारलं की ताना, किती सैन्य गोळा झाले? तानाजी म्हणाला, 7,500 महाराज. फक्त? खानाचे 40,000 आहेत. आपले एवढेच महाराज. काय करावं महाराजांनी, काय करावं? गंभीर परिस्थिती झाली होती. पळून जा? नाही. महाराजांनी युक्ती काढली आणि म्हणाले, आपले जास्त होऊ शकत नाही तर आपण ते खानाचं सैन्य कमी करू, खानाचं सैन्य कमी करू. जाणीवपूर्वक प्रतापगडच निवडलं. तर का? तो भयान प्रतापगड. सूर्याची किरण जिथं पोहोचू शकत नाही, माणसाचं सोडा पाखराची तिथं फिरकायची हिंमत होत नाही, असा भयान प्रतापगड होता. कसं खानाचं 20,000 सैन्य पुढे सरकलं की आला रणतोंडीचा भयान घाट, जिथून माणूस रडल्याशिवाय पुढे सरकूच शकत नाही. कसं तरी खानाचं फक्त 5,000च सैन्य पुढे सरकलं. महाराज काय एवढ्यावरती थांबले नाही. त्यांनी अजून एक चाल चालली. त्या खानाला संदेश पाठवला आणि म्हणाले की खान साहेब, मी आपणास घाबरतो, मला आपली भीती वाटती. तिथे उपस्थित 4च सरदार ठेवा. काय? खान तर पिघळून गेला, गहिवरला आणि त्याने त्याचे सैन्य मागे परतवले. तो पुढे आला की महाराजांनी ऐश्वर्य संपन्न तिथे शामियाना उभारलेला होता, तो तिथे गेला. ते झालं. महाराजांनी निघायची वेळ ठरवली 12:35. 12:35 का? अहो, महाराज गडा वरतून येत होते. सूर्य बरोबर त्यांच्या माथ्यावर असेल, खालची हालचाल त्यांना स्पष्ट दिसेल. पण जर त्या खानाने वर बघायचं ठरवलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात यावी, म्हणून 12:35. आणि सोबत घेतलं जीवामालाला. तर का? दानपट्टा चालवतो. तर काय झालं? समोर सय्यद बंडा आहे ना, म्हणून. आणि घेतलं संभाजी कावजी कोंढाळकर. तर का? हत्तीसारखा धिप्पाड आहे आणि अफजल खानही तसाच आहे. तर काय झालं? जर 2 सारख्या जणांची कुस्ती लागली तरच मैदान रंगतं ना, म्हणून. बरोबर 2 वाजता महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोचले. रुबाबात महाराज त्या खानाला येताना दिसले आणि खानाने वकिलाला विचारलं, ये हे शिवबा. वकिलाने मान डोलवली. खान 2 पावलं पुढे आला, बाहू फैलावले, हसून म्हणाला, हा हा हा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ.
महाराज पुढे गेले, गळ्याला पडले, दाब वाढला, जोर वाढला, महाराज गुदमरले. खानाने त्याची कट्यार काढली, महाराजाच्या पाठी टाकली, पण महाराजांनी चिलकत घातल्यामुळे कट्यार निसटली आणि महाराजांनी वाघ नखाने खानाचा कोतडा काढला. खान चिरकला, दगा दगा. हे पाहून सय्यद बंड समोर आला. पट्टा महाराजांच्या माथ्यावर लागणारच की जिव्हा महालाने सय्यद बंडाचा हात कापला आणि इतिहास पुटपुटला. होता जिव्हा म्हणून वाचला शिवा. महाराजांचा 50 वर्षाचा इतिहास काढून बघा. त्यांनी एकच चाल पुन्हा कधीच वापरला नाही, एकच माणूस देखील वापरला नाही. तीच माणसं अवतीभोवती असतील, पण प्रत्येक जण वेगवेगळी भूमिका निभावतानाच तुम्हाला दिसणार. प्रतापगडाच्या रणसंग्रामात तुम्हाला जिवा महालाच भेटेल. तिथे मुरारबाजी नाही, मुरारबाजी पुरंदरावर. तिथे बाजी प्रभू नाही, बाजी प्रभू पावनखिंडीर. तिथे तानाजी नाही, तानाजी कोंढाण्यावर. तिथे नेताजी नाही, नेताजी आग्र्यात. तिथे येसाजी नाही, येसाजी कर्नाटकात. तर तिथे सूर्याजी नाही, सूर्याजी नाही. असाच महाराजांचा गणिमिकावा मुघलांनाही कधी कळाला नाही, कधी कळाला नाही. धन्यवाद.